इराण, अमेरिका आणि इस्रायल दरम्यान युद्ध समाप्तीसाठी वाटाघाटी. इस्लामाबादमध्ये आजपासून 2 दिवसीय चर्चा. इराणचं शिष्टमंडळ आणि अमेरिकेचं शिष्टमंडळ इस्लामाबादमध्ये दाखल. शरद पवारांचं वारकरी संप्रदायावर मोठं भाष्य. वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, पवारांचं वक्तव्य. 60% लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी, पवारांचं विधान. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका असल्याची बीडमधल्या इसमाकडून एसआयटीकडे तक्रार. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांचा दावा. एसआयटीकडून तक्रारीची पडताळणी व्हायची शक्यता. पुरंदर इथे मंत्री छगन भुजबळ यांचं हेलिकॉप्टर उतरवताना पायलटची मोठी चूक. पायलटने भुजबळांचं हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरवण्याऐवजी कार पार्किंगमध्ये उतरवलं. माझं मरण इथेच आहे. चौकशी दरम्यान खोंदू खरातची प्रतिक्रिया. फसवणुकीचा गुन्हा खरातने कबूल केल्याची माहिती. एसआयटीच्या तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर यायची शक्यता. खोंदू खरातची फसवणुकीची व्याप्ती नागपूरपर्यंत. नागपुरातल्या महिलेनं खरातच्या नादाला लागून गमावले 2.5 कोटी. एजंट मार्फत खरातकडून महिलेची फसवणूक. ईडीकडून अशोक खरातचे 3 बँक खाते सील. खरातच्या पत्नीचंही बँक खातं सील. गेल्या 3 वर्षात व्यवहारांची ईडीकडून सखोल पडताळणी. संशयास्पद व्यवहारांवर ईडीची नजर. मोंदू अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट. खरातच्या सीएनेच दाखल केली खरात विरोधात तक्रार. धार्मिक विधीच्या नावाखाली 8,76,00,000 फसवणूक केल्याचा आरोप. नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक शोषण धर्मांतर प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणांकडूनही तपास होण्याची शक्यता. एनआयए, एटीएस सोबत सीबीआयकडूनही चौकशीची शक्यता. महिला अत्याचार प्रकरणातील रवींद्र एरंडेचा आणखी एक कारनामा. सरकारी अधिकारी असल्याचा बनाव करून नोकरीचं आमिष दाखवत 9 तरुणींना गंडा. हिंगोली, परभणी, नांदेडमध्ये भूकंपाचा सौम्य धक्का. सौम्य धक्क्यामुळे काही घरांना तडे. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. सायन रुग्णालयातील फायर फायटिंग यंत्रणा पूर्णपणे कुचकामी. रुग्णालयात लावलेले शेकडो फायर एक्सटिंग्विशर एक्सपायर. 2 महिने होऊनही रिफिलिंग नाही. किशोरी पेडणेकरांकडून रुग्णालयाची पाहणी. नाशिकच्या सिन्नर तालुक्यात पंचाळेजवळ ट्रक आणि पिकअपची धडक होऊन भीषण अपघात. अपघातानंतर दोन्ही वाहनांना आग. आगीत होरपळून 3घांचा मृत्यू तर गाडीतून पडल्यानं एका महिलेचा मृत्यू. उत्तर प्रदेशातल्या मथुरा जिल्ह्यात वृंदावनमध्ये यमुना नदीत 30 पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली. 10 पर्यटकांचा बुडून मृत्यू. पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर. महात्मा ज्योतिबा फुले यांची आज 200वी जयंती. महाराष्ट्रात विविध उपक्रमांचं आयोजन. तर दिल्लीत राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींकडूनही अभिवादन.